आता एक मोठी बातमी आहे। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत। महापालिका निवडणुकीवर ठाकरे बंधूंची थेट चर्चा होण्याची शक्यता आहे। युतीवर ठाकरे बंधूंमध्ये आज चर्चा होणार की नाही याकडे लक्ष असेल। महापालिका निवडणुकीवर ठाकरे बंधूंची आज थेट चर्चा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत। अक्षय, दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये गेल्या किती वेळापासून चर्चा सुरू आहे, काय अपडेट? ऋतुजा, आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून चर्चा सुरू आहे आणि जी माहिती आपल्याला मिळते प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपासंदर्भात आणि एकूणच चाचपणी नेमकं दोन पक्ष जर एकत्र आले तर कुठे किती ताकद वाढलेली असेल याबाबतची चाचपणी या ठिकाणी केली जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर सध्या उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत ॲडव्होकेट अनिल परब जे शिवसेनेचे आमदार आहे आणि आमदार वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, तर राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव हे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते। एकूण आपण जर बघितलं तर गेल्या आठवडाभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मुंबईतील 227 जागांची चाचपणी करण्यात आली होती। त्या ठिकाणी पक्षीय बलाबल कसं आहे याचा अभ्यास करण्यात आला होता। मग ते लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, याबाबतची त्यावेळी पडलेल्या मतांची बेरीज करण्यात आली होती। एकूण आपल्याला किती ठिकाणी, किती वॉर्ड्समध्ये, किती विधानसभा निहाय मतदारसंघामध्ये आपली सरशी आहे याचा एक आढावा घेऊन साधारण 125 जागांची यादी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केली होती। ज्या जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हव्या होत्या यापैकी जवळपास 75 ते 80 जागा अशा आहे की ज्या जागांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे। ही यादी, या यादीवरती प्राथमिक चर्चा जी सुरू झाली होती त्या चर्चेमध्ये शिरीष सावंत असतील, त्यासोबतच बाळा नांदगावकर असेल यांची, अनिल परब असतील, अनिल देसाई असतील यांच्यासोबत चर्चा पार पडली होती आणि युतीचं काय करायचं याचा निर्णय हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील असं एकमताने ठरलं होतं। ह्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं देखील जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 75 ते 80 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती। ह्या त्याच जागा आहे, यापैकी बहुतांश त्याच जागा होत्या ज्या मनसेला देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये हव्या आहेत आणि यावरती आता अंतिम चर्चा करण्यासाठी हे दोन बंधू एकत्र भेटत असल्याची माहिती सध्या तरी आपल्यासोबत आहे। अर्थातच यासह अनेक मुद्दे चर्चेसाठी या दोन भावंडांमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यात जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये कडनं मुंबईतील निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मतदार याद्या आहेत त्यातील त्या हरकती आणि सूचना घेण्यासाठी 1 हप्त्याची मुदतवाढ देण्यात आली होती। दोन्ही पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा, हे दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले होते हरकती नेमक्या मतदार यादीतील घोळ पुढे आणण्यासाठी। या अनुषंगाने देखील या दोघं बंधूंमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या शिवसेना उबाटा ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि अशातच जर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकींना एकत्रित दोन ठाकरे बंधूंना सामोरं जायचं असेल तर मग नेमकं या महाविकास आघाडीचं करायचं काय? कारण कुठेही सातत्यानं काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मुंबई महानगरपालिकेत जाणार नाही, एकत्रित निवडणुका लढणार नाही अशी भूमिका जाहीररित्या बोलली जाते आहे आणि हीच भूमिका जाहीर केल्यानंतर आताच जर आपण चित्र बघितलं तर नेमकं मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाताना ठाकरे बंधूंची भूमिका काँग्रेस संदर्भात काय असेल याबाबत देखील चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकेल। दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे ह्या पक्षाकडनं दोन ठाकरे बंधू एकत्र जरी आले तरी कुठलीही आक्षेप नाही, कुठली हरकत नाही आणि एकत्रित या दोन ठाकरे बंधूंसोबत निवडणुका लढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा कुठेतरी सहमत आहे आणि त्यांना कुठलाही त्यासाठी आक्षेप नाही। त्यामुळं नेमकं राष्ट्रवादीला मग कुठल्या जागा सोडायच्या, ह्या सगळ्या महाविकास आघाडीचं काय करायचं, आपण एकत्रित पुढे कसं जायचं या सगळ्या संदर्भात प्राथमिक मुख्य चर्चेची पहिली फेरी दोन ठाकरे बंधूंमध्ये आज सुरू झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ऋतुजा, अक्षय सोबत रहा। या संदर्भातले आणखी एक अपडेट पाहणार आहोत आणि मग पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात। नियतीचा खेळ, ठाकरे यांना मातोश्री सोडून युती करण्यासाठी बाहेर पडावं लागेल। पक्ष संपत असल्यानंच उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याकडे जावं लागतंय अशी प्रतिक्रिया भाजपच्या नवनाथ बन यांनी व्यक्त केली। आपण पाहूयात। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर
शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। पुन्हा एकदा अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण पाहिलेलं आहे नवनाथ बन यांनी आता प्रचंड टीका केलेली आहे, मात्र एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या कशा प्रतिक्रिया समोर येतात? कारण खास करून भाजपच्या विरोधातच ही मोठ बांधण्याचा मवियाचा मनसेचा प्रयत्न आहे, तर या अनुषंगानं, या चर्चांच्या अनुषंगानं नेमक्या कशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात? नाही, एकूणच सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना भाजपा असेल किंवा सत्तेमध्ये सहभागी असणारी शिवसेना, शिंदे गट असेल यांच्या माध्यमातून जी टीका केली जाते की दोन्ही पक्षांचं विधानसभा निवडणुकांमध्ये फारसं काही अस्तित्व दिसून आलेलं नाही, त्यामुळं हे दोन पक्ष महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही करिश्मा करू शकतील असं नाही, काही त्यांचा करिश्मा चालेल असं नाही, अशा प्रतिक्रिया सातत्यानं भाजपा असेल, शिवसेना, शिंदे गट असेल या सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून केल्या जात आहेत। मात्र एकीकडे असं जरी असलं तरी कुठेतरी भाजपा असेल किंवा शिवसेना, शिंदे गट असेल ह्यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षीय स्तरातनं, संघटनात्मक स्तरातनं हे दोन बंधू जर एकत्र आले तर नेमका काय परिणाम होऊ शकतो, कुठल्या कुठल्या भागांमध्ये परिणाम होऊ शकतो याची देखील चाचपणी, याचा देखील अभ्यास हे दोनही सत्तेमध्ये असणारे पक्ष करत आहेत अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कारण मुंबई महाराष्ट्राचं राजकारण बघितलं एकीकडे आणि मुंबई महानगरपालिकेचं राजकारण बघितलं तर या दोन राजकारणामध्ये बऱ्यापैकी फरक असणार आहे। कारण मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर ठाकरे, उद्धव ठाकरे असेल किंवा राज ठाकरे असेल, एकूणच बाळासाहेब ठाकरे असेल यांना मानणारा काहीसा वर्ग आहे, ज्याचं समर्थन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना काही प्रमाणात महानगरपालिका निवडणुकीमध्ये मिळू शकतं। आणि त्यामुळं नक्कीच कुठल्याही सत्ताधारी पक्षांना दुर्लक्ष या दोन पक्षाकडे करून हे चालणार नाही, यासाठी हे त्या पक्षांनाही माहिती आहे आणि त्या अनुषंगानं ते देखील चाचपणी करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील नेमकं या पक्षांना किंवा यांच्या संघटनेला कसं कमकुवत केलं जाईल यासाठी देखील पुन्हा इन्कमिंग केलं जाऊ शकतं का याची चाचपणी केली जात आहे। मग मुंबईतले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नगरसेवक शिंदे गटामध्ये गेलेले आहे। अलीकडच्या काळात मनसेचे काही पदाधिकारी कुर्ला परिसरातले यांनी देखील पक्ष सोडून काही भाजपामध्ये गेले, काही शिवसेना, शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। कल्याण डोंबिवलीत देखील जे सांगितलं जातं की कल्याण डोंबिवली आणि ठाणे परिसरातले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठाचे काही नगरसेवक हे भाजपामध्ये जातील, असं हे एकीकडे सगळं सुरू असताना मात्र दोन ठाकरे बंधूंची आज एक राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या चर्चेची पहिली फेरी, पहिली बैठक सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आज आपण बघतोय कुठलंही निमित्त नाही, कारण आजपर्यंत राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याला कुठलं तरी कारण होतं, कुठलं तरी निमित्त होतं। मग ते शिवतीर्थावर असणारं दीपोत्सवाचं उद्घाटन असेल, त्यासोबतच राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई ठाकरे यांचा वाढदिवस असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल किंवा मग भाऊबीजेचा सण जो जयजयंती देशपांडे यांच्याकडे झालेला असेल, मातोश्रीवर आमंत्रित करण्यात आलेलं स्नेहभोजन असेल, गणेशोत्सव असेल, असे सगळे निमित्त या दोन भावंडांना एकत्रित येण्यासाठी यापूर्वी लागत होते आणि मात्र आज कुठलंही कारण नाही, कुठलंही निमित्त नाही, मात्र दोन भाऊ एकत्र आले आहेत आणि आपल्याला खात्रीलायक विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे। आजच्या या भेटीमध्ये राजकीय चर्चा या दोन भावंडांमध्ये सुरू आहे। नेमकं एकत्र पुढे जायचं असेल तर कशा पद्धतीनं जायचं, कुठल्या मुद्द्यांवर जायचं, कुठल्या जागा वाटप करायच्या आणि या सगळ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस याबाबत काय भूमिका घ्यायची या सगळ्याबद्दल चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता इतर फळीतील नेत्यांऐवजी आता थेट फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंमध्ये ही चर्चा होते आणि अर्थातच आता काय निर्णय घेतला जातो, किती सविस्तर ही चर्चा होते याकडे अर्थात लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।